रेल फॅक्ट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी श्याम ब्रह्मपुरीकर. आज एक महत्त्वाच्या गोष्टीबद्दल चर्चा करायची, ती म्हणजे नवीन पिढी जेनजी 1997 पासून जे जन्माला आलेली मुलं आणि मुली आहेत. मित्रांनो, आपण पाहतोय जसजसा काळ पुढे जातोय तसतसं नवीन पिढी अधिकच प्रगतीपथावर आहे. टेक्नॉलॉजी असो, तंत्रज्ञान असो, व्यवहार असो, व्यवसाय असो, का कोणत्याही गोष्टीमध्ये आज प्रत्येक पिढीमधला मुलगा आणि मुली दोन्ही पुढे आहेत. मुली तर मुलाच्या खांद्याला खांदा लावून पुढे प्रगतीपथावर आहेत. परंतु जेव्हा माणसाचं एक तारुण्य असतं तेव्हा एक उत्साह असतो, एक जिद्द असते, एक चिकाटी असते आणि या चिकाटीमध्ये आपण कोणत्या तरी देशद्रोही कटकारस्थानाचे बळी पडतो. तसंच या जंतर मंतरवर झाले. कॉक्रोच पार्टी म्हणजेच CJP याच्या कटकारस्थानाला बळी पडून जंतर मंतरवर आंदोलन केलं. यामध्ये पोलिसांनी मारहाण केली, ते चुकलंच. सरकारचं चुकतच असेल, त्याला विरोध करायलाच पाहिजे. चांगली ही गोष्ट आहे की अन्यायाविरुद्ध लगेचच ॲक्शन घेण्याची क्षमता नवीन पिढीमध्ये उत्साह आहे, बुद्धिवान आहे, चातुर्य आहे. परंतु फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे संविधानानं दिलं आणि संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्याची जाणीव प्रत्येकानं ठेवायला पाहिजे. हे त्यांचे उपकार आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण कोणत्या एखाद्या व्यक्तीला गलिच्छ भाषेमध्ये, अर्वाच्य भाषेमध्ये काय बोलतो याची जाणीव नाही आहे. कारण की उत्साहामध्ये आपण काही बोलतो. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आमच्या लहानपणी एखाद्या व्यक्तीचं नाव घेताना सुद्धा त्याला आदर देण्यात येत होता. जर तो व्यक्ती आपल्या समोर नसेल आणि मित्रामध्ये जरी मी असेल तर त्याबद्दल एकेरी शब्दानं कधीच मी उल्लेख केला नाही. मी लहान मुलांना सुद्धा आहो जाओ असेच शब्द वापरतो, आयोतुरं बोलत नाही. कारण की हे संस्कार आमच्या आईवडिलांनी आम्हाला दिले. माझं हे म्हणणं नाही की प्रत्येकाला संस्कार नाहीत, पण संस्कारच्या नावाखाली तुम्ही काय